नमस्कार, आपण पाहताय द कोकण न्यूज। सामाजिक वास्तवाला स्पर्श करणारे लेखक गोपाल रायबोले यांची ललित प्रकाशनद्वारा प्रकाशित अनभिषिक्त देवदासी या कादंबरीचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता न्यू रॉयल बँकेट हॉल, मीरा रोड, पूर्व, ठाणे या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष गझल सम्राट भीमराव पांचाळे आणि प्रमुख अतिथी लावणी सम्राज्ञी अभिनेत्री मेघा घाडगे, सुप्रसिद्ध हास्य अभिनेते अंकुर वाडवे उपस्थित होते। यावेळी प्रमुख उपस्थिती नाट्य सिनेलेखक दिग्दर्शक उदय जाधव, लेखक श्रीधर पवार, कवी कादंबरीकार समीक्षक अविनाश उषा वसंत, समीक्षक विचारवंत ॲडव्होकेट महेश भोसले, सुप्रसिद्ध अभिनेते प्रवीण डाळिमकर, समीक्षक विचारवंत डॉक्टर रेवत कालिंदे, मुंबई तक इंडिया टुडेचे सिनियर असोसिएट प्रोड्युसर निलेश झालटे, ललित प्रकाशनचे प्रकाशक शशिकांत पवार, भाष्यकार, कवी, समीक्षक, जर्नलिस्ट वैभव छाया उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मृणाल चिखलीकर आणि सूत्रसंचालन संतोष खामगावकर यांनी केले। या प्रकाशन सोहळ्याला मान्यवर, शुभेच्छुक, हितचिंतक, साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार। आज दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी माझ्या अनभिषिक्त देवदासी या कादंबरीचा सोहळा यशस्वीरित्या पार पडलाय। उपस्थित राहून हा क्षण संस्मरणीय करणाऱ्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणी आणि मान्यवर तसेच वाचकांनो मनपूर्वक आभार। ही कादंबरी केवळ कथा सांगत नाही, तर समाजाचा आरसा दाखवते। आपण सर्वांनी ही कादंबरी नक्कीच वाचायला पाहिजे। वाचाच आणि तुमचा अभिप्राय कळवा, मला नक्कीच आवडेल। धन्यवाद।